नमस्कार मित्रांनो, सध्या भूमितीवर आधारित सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतो आणि टी आणि CTT या दोन्ही परीक्षेमध्ये भूमितीवर आधारित प्रश्न असतो। तर हा प्रश्न बघा, आपल्याला TET मध्ये विचारलेला प्रश्न आहे। आकृतीवरून x आणि y च्या किमती काढा। आपल्या समोर एक आकृती दिलेली आहे आणि आकृतीवरून आपल्याला हे x आणि y च्या किमती काढायचे आहेत। आकृतीमध्ये बघा, दोन समांतर रेषा दिल्या आणि दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे जे कोन तयार झाले, तर ह्या कोनाचे माप दिले आहे 3y, या कोनाचे माप दिले आहे 2y अधिक 25 आणि या कोनाचे माप दिले आहे x अधिक 15 अंश। तर अशा प्रकारे या कोनाचे माप दिलेले आहेत। तर आपल्याला y आणि x च्या किमती काढायच्या आहेत। तर बघा, इथं दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत आणि या दोन समांतर रेषा कोणत्या आहेत? L आणि M आणि N या छेदिकेने या दोन समांतर रेषांना छेदलेलं आहे। तर बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास 8 कोन तयार होत असतात। तर बघा, एकदा का आपल्याला समांतर रेषांचे गुणधर्म समजले तर आपण मग अगदी कमी वेळेमध्ये सर्व प्रश्नांचे उत्तर सोडवू शकतो। तर बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास 8 कोन तयार होतात। ह्या 8 कोनामध्ये बघा 1 2 3 4 1 2 3 4 असे 8 कोन तयार होतात आणि 4 कोनाचे जुळतात। तर बघा, ज्या कोन एकाच दिशेला असतात त्यांना आपण संगत कोन म्हणतो। त्यानंतर हे जे दोन रेषांच्या आतमध्ये त्यांना आंतर कोन म्हणतो आणि बघा, जे झेड असे असतात यांना आपण काय म्हणतो? वृत्तक्रम कोन म्हणतो। हे दोन कोन एकमेकांचे विरुद्ध कोनात, हे दोन कोन एकमेकांचे विरुद्ध कोनात। या कोनाचं बघा, या कोनाचं तोंड या दिशेला आहे आणि या कोनाचं पण तोंड या दिशेला आहे, म्हणून ह्या दोन कोनांची मापं सारखी असतात। संगत कोनांची मापे सारखी असतात, उत्क्रम कोनांची मापे सारखी असतात, आंतर कोना एकमेकास पूरक असतात। तर बघा, आपल्याला इथे हा जो कोन दिला आहे, हा कोन आणि हा कोन, हे दोन कोन कसे आहेत? तर हे दोन कोन वृत्तक्रम कोन आहेत। वृत्तक्रम कोन म्हणजे कसे आहेत? तर बघा, आपल्याला असे झड प्रकारचे कोन आहेत, म्हणजे या कोनाची माप जेवढे आहेत तेवढेच या कोनाचे माप असणार। मग बघा, 3y बरोबर 2y अधिक 25, म्हणजे 3y ची जेवढे किंमत आहे सेम त्याच प्रकारची किंमत 2y अधिक 25 यांची असणार। म्हणजे या कोनाची माप आणि या कोनाची माप सारखे आहेत। मग आपल्याला आता या y ची किंमत काढायची आहे। तर अगोदर काय करू आपण? तर बघा, 3y डावीकडे आहेत आणि उजवीकडे 2y अधिक 25 आहे। या 2y ला आपण डावीकडे आणू, तर चिन्ह बदलणार। मग 3y वजा 2y, डावीकडे आणल्यामुळे काय झालं? वजा बदललं, धन होतं ऋण झालं। इकडे काय उरले? तर 25। मग 3y मध्ये 2y गेले, उरले किती? तर y बरोबर 25, म्हणजे आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे। त्यानंतर आपल्याला x ची किंमत काढायची आहे। तर x ची किंमत आपण दोन प्रकारे काढू शकतो। हा कोन आणि हा कोन विरुद्ध कोन आहे। विरुद्ध कोनांची मापे कशी असतात? तर सारखे असतात, म्हणजे या कोनाचे माप जेवढे आहे तेवढे या कोनाचे माप असणार। किंवा दुसरी पद्धत, हा कोन आणि हा कोन हे दोन कोन कसे आहेत? संगत कोन आहेत। मग संगत कोनाचे मापे कसे असतात? संगत कोनाचे मापे कसे असतात? तर संगत कोनाचे मापे पण सारखे असतात, म्हणजे या कोनाचे माप आणि या कोनाचे माप सारखे आहेत। तर बघा, अगोदर आपण संगत कोनांच्या पद्धतीने सोडवल्यास काय होईल? बघा, x अधिक 15 बरोबर 3y, काऊन? तर दोन्ही कोनांची मापे सारखे आहेत। मग आपल्याला y ची किंमत माहीत आहे। मग x अधिक 15 बरोबर 3 गुणिला y ची किंमत किती आली आहे? 25। मग 3 गुणिला 25 किती होतात? तर 3 गुणिला 25 होतात 25 त्रिक 75। मग x अधिक 15 बरोबर 75। आपल्याला x ची किंमत काढायची आहे। 15ला उजवीकडे नेऊ, या 15ला उजवीकडे नेल्यास काय होईल? इकडे धन आहे, उजवीकडे गेला चिन्ह बदलणार, म्हणून मग x बरोबर 75 वजा 15, 75 मधून 15 गेले किती उरतात? तर 60। x ची किंमत किती आले? 60। तर अशा प्रकारे आपण x आणि y च्या किमती काढू शकतो। तर बघा, आपण या पद्धतीने काढू शकतो किंवा विरुद्ध कोनाचे जर काढले तर बघा, x अधिक 15 बरोबर 2y अधिक 25। आपल्याला y ची किंमत माहीत आहे, 2 गुणिला y ची किंमत किती आहे? 25। 25 अधिक 25, 2 गुणिला 25 अधिक 2 गुणिला 25 किती होतात? 50 अधिक 25 75। मग इकडे झाले 75, x अधिक 15, x ची किंमत काढायची आहे। तर 75 वजा 15, x बरोबर 60। बघा, आपण दोन्ही प्रकारे काढलं, दोन्ही प्रकारे उत्तर x चा किती आलं? तर 60 आलं। अशा प्रकारे आपण x आणि y च्या किमती काढू शकतो। परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारचे उदाहरण दिलेले असतात, त्यामध्ये मग आपल्याला फक्त x ची किंमत काढा, y ची किंमत काढा किंवा या कोनाची किंमत काढा असे पण प्रश्न विचारू शकते। मग आपल्याला y ची किंमत माहीत झालेली आहे, तर y ची किंमत आपल्याला माहीत झालेली आहे, तर मग या कोनाचे माप किती असणार हे आपण काढू शकतो। परीक्षेमध्ये असा पण आपल्याला प्रश्न विचारू शकते। मग जर आपल्याला म्हटलं का या
कोणाचे माप काढा 3y, या कोणाचे जर माप काढा म्हटलं तर या कोणाचे माप किती येणार, तर y ची किंमत किती आहे 25 आहे. मग 25 गुणिले 3, 25 त्रिका 75, म्हणजे या कोणाचे माप किती झाले 75. अशा प्रकारे आपल्याला समांतर रेषावर आधारित प्रश्न विचारला असतो TET मध्ये. तर या प्रकारे आपण प्रश्नाचे उत्तर सोडू शकतो. तर मला सांगा x अधिक 15 या कोणाचे माप किती असणार, हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना आपण शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.